पिंपळगाव चांभारे ते धाकली रोडवर एक मोठा अपघात घडला, जिथे ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन चालक त्याखाली अडकला। मात्र संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या त्वरित मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले। पिंपळगाव चांभारे ते धाकली मार्गावर मोठा अपघात घडला। ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन अनुप गणेश बोकणे हे चालक त्याखाली अडकले। ही घटना 5 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली। मदतीसाठी एकाच फोनवर अवघ्या 10 मिनिटात पथकाची रुग्णवाहिका आणि सेवक घटनास्थळी दाखल झाले। दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले। चालक जखमी अवस्थेत ट्रॅक्टरखाली अडकले होते। तात्काळ जेसीबीच्या मदतीने ट्रॅक्टर हलवून चालकाला बाहेर काढण्यात आले। त्यानंतर घटनास्थळी प्राथमिक उपचार देऊन त्याला त्वरित पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। आरोग्य केंद्रात डॉक्टर काजल काळे यांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करून जखमी सुखरूप असल्याचे सांगितले। मात्र अधिक उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। या धडपडीत दीपक सदाफळे यांच्यासह मयूर सडेदार, महेश वानखडे, मयूर कळसकर, वैभव सुखचेन, भीमराव सुरडकर, ऋषिकेश अंधारे, दादाराव सुरडकर, अंकुश चांभारे, विठ्ठल अंधारे आणि मंगेश अंधारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। अपघाताच्या ठिकाणी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही पाहणी केली। संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या वेगवान कार्यक्षमतेमुळे एक अनमोल जीव वाचवला गेला।